चंद्रपूर तालुक्यातील सोनेगाव येथील शेतकऱ्यांचा अत्यंत उपयुक्त असलेला रस्ता व हा धारीवाल कंपनीच्या पाणी व हॅशटॅगमुळे बंद करण्यात आला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी उपयुक्त साधन सामुग्री नेण्याकरता शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे। या समस्येचा मागील 10 वर्षांपासून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून हॅशटॅग जागोजागी लीक असल्यामुळे छोटे छोटे गड्डे तयार झाले। त्या दूषित पाण्यामुळे गुरेढोर बिमार होऊन मरण पावत आहे। तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अत्यंत उपयोग असलेला रस्ता व छोटा पूल सुद्धा तयार करून द्यावे अशी सोनेगावच्या शेतकऱ्यांची मागणी असून गावातील असलेला नाला हा एसच्या गळतीमुळे बुजला गेला। नाल्याचे खोलीकरण सुद्धा करून द्यावे व गावातील युवकांना कंपनी रोजगार कोणाला दिला नसून लवकरात लवकर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 16 मार्चला दुपारी 3 वाजता करण्यात आली। मागणी पूर्ण झाल्यास गावातील शेतकऱ्यांचा व बेरोजगार युवकांचा जन मोर्चा धारीवाल कंपनीने त्याबाबत त्यांना जाब विचारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्य अडबाले व डॉक्टर स्वप्नील बांद्रुक यांनी दिला आहे। आज सोनेगाव आणि अंतुर्ला या गावामध्ये जे धारीवाल कंपनीचं हॅशटॅग झालेलं आहे, हॅशटॅगमुळं शेतकऱ्याला जाण्या येण्याचा रस्ता बंद झालेला आहे आणि गेल्या 10-12 वर्षापासून हे सर्व शेतकऱ्यावरती आपत येत आहे आणि इकडल्या परिसरामध्ये शेतकऱ्याला बैलबंडी किंवा गाडी घोडा घेऊन येण्यासाठी किंवा खताचे बोऱ्या किंवा आपलं पीक काही बी ने आण करण्यासाठी कुठलाही रस्ता नाही आणि ह्या हॅशटॅगमुळे हे सर्व शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। आणि आज धारीवाल कंपनीनं या ठिकाणी शेती घेतली पण शेतकऱ्याच्या कुठल्याही सुख सुविधाकडे लक्ष दिलं नाही। आज सोनेगाव अंतुर्ला गावाकडल्या कुठल्याही लोकांना रोजगार दिला नाही। या गावचे कास्तकार लोक सर्व मित्र परिवार सर्व खाली पिली आहे आणि रोजगार कोणालाही स्थानिकाला दिला नाही आणि जेव्हा रोजगार पाहिजे म्हणून आपण गेलो तर त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही सर्वाला रोजगार दिला आणि शेतकऱ्याची हे सर्व पिळवणूक होत आहे। हॅशटॅगमुळे हे जनावरांचं हॅशटॅगमुळे लिकेज होत आहे। लिकेजमुळे जनावरं पाणी पितात आणि ते पाणी दूषित पेल्यामुळे जनावरं मरण पावतात। ह्या सर्व अशा अनेक बाबी आहे। त्यासाठी आम्ही शेतकरी संघटनेच्या मार्फत या ठिकाणी कंपनीवाल्यांना बोलवलं अधिकाऱ्यांना आणि त्यांना सांगितलं का हा रस्ता बनवून द्या, त्यानंतर इथला हा जो नाला आहे हा नाला सुद्धा खोलीकरण करून द्या आणि या स्थानिक गावातल्या लोकांना रोजगार सुद्धा द्या, युवकांना, अशी आम्ही मागणी केली आहे आणि गावकऱ्यातर्फे आम्ही या शेतकरी संघटनेच्या मार्फत त्यांना ही मागणी करून या ठिकाणी आम्ही त्यांना ही जबाबदारी दिली आहे। जर त्यांनी समोर या गोष्टी जर नाही केल्या, गाववाल्याच्या पूर्ण मागण्या नाही केल्या, शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या दिवसात आम्ही कंपनीवर आंदोलन करू, सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू।